मंजिरी, सॉरी. सॉरी? कशासाठी? काल मी तुला जे काही बोलले ते नको बोलायला हवं होतं. म्हणजे तू आपल्या सगळ्यांना बाहेर जायला सांगितलंस आणि मी नको त्या शंका घेत राहिले तुझ्यावर. पण माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या मनात हे बघ, मी हे सगळं तुझ्यासाठी केलं, तुझ्या होणाऱ्या बाळासाठी. म्हणजे प्रेग्नन्सीच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये इतकी धावपळ करणं बरोबर नाही ना. म्हणून तुला माझा राग आला असेल ना. अगं प्रिया, काय बोलतेस तू? आणि मला राग कशासाठी येईल? हे बघ, आणि त्रासाचं म्हणशील तर मला कसलाही त्रास झालेला नाहीये. आणि झालाच असता तर आपल्या माणसांसाठी आपण एवढं तर करूच शकतो ना. हा तुझा मोठेपणा. पण मंजिरी, आपण काल हे सगळं केलं ते का केलं? म्हणजे आय नो आपण ह्या घरातून बाहेर गेलो त्यामुळे वाचलो, घराची परिस्थिती पण मी बघितली, पण एक्झॅक्टली हे सगळं का चाललंय म्हणजे मला कारण खरंच कळत नाहीये. तुला काही माहितीये का? आय नो नक्कीच काहीतरी टेन्शनचं कारण असेल, पण मला काहीच. जाऊ दे, मला जर सांगण्यासारखं नसेल तर इट्स ओके. प्लीज तू हे असं बोलणं आधी थांबव बघू. आणि तुला सांगायला काय हरकत असणार आहे आमची? हा विचार सत्यजितने करायला हवा. प्रिया, हे बघ, एवढी धावपळ होती आणि आधीच त्यांच्या डोक्यात एवढे कसले विचार असतील ना, त्यात सांगणं राहून गेलं असेल त्यांच्याकडून. कारण काही असो, पण या घरातल्या कोणालाच मला विश्वासात घेऊन काही सांगावंसं वाटलं नाही. त्याचं वाईट वाटतंय मला. प्रिया, प्रिया, हे बघ, असं काही नाहीये. आणि तुला सांगणार नाही असं झालंय का कधी? पण तूच बघते ना, आपली केवढी धावपळ होती. आत्ता कुठे आपण जर असं निवांत झालो त्या सगळ्यातनं. हे समजून घेण्याची सवय झाली आता मला. तू बोल. प्रिया, काल जर आपण घरातनं बाहेर पडलो नसतो ना, तर खूप मोठा अनर्थ झाला असता. म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला? आपल्या घरावर हल्ला करायचा प्लॅन होता, दादा होळकरचा. काय? हे तू काय बोलतेस आणि हे कोणी सांगितलं तुला? म्हणजे यांनीच सांगितलंय मला ते. पण मंजिरी, दादा होळकर हे असं अचानक आपल्या घरावर इतकं, मला काही कळत नाही. नक्की काय झालंय? आज दादा होळकरला अटक होणार आणि या सगळ्या प्रकरणात मंजुषाताई दादा विरुद्ध मुख्य साक्षीदार आहेत. मला वाटतं दादा होळकरला याची कल्पना असावी की मंजुषाताई आपल्याकडे आहेत, म्हणून सूड उगवण्यासाठी त्यांनी हा प्लॅन केला. आणि हे सगळं तुला यांनीच सांगितलं. पण मग मंजिरी, हे सगळं तू आपण काल निघताना आम्हाला सगळ्यांना का नाही सांगितलंस? प्रिया, हे बघ, तुला तर माहितीच आहे, ऑफिस मधल्या बिझनेस मधल्या गोष्टी ते कधीच घरातल्यांना कळू देत नाहीत. मग त्यांना कितीही टेन्शन असली तरी इतरांसमोर ते कधीच मन मोकळं करणार. काल रात्री हॉटेलवर आल्यानंतर त्यांनी मला हे सगळं सांगितलं. तुम्हाला पोलिसाच्या वर्दीमध्ये पाहायची सवय, त्यामुळे आले ओळखलंच नाही मी तुम्हाला. काय म्हणता माझी इन्स्पेक्टर साहेब, कसे चाललेत निवृत्तीनंतरचे दिवस? उत्तम ना? ठीक आहे. तर मला सांगा, आमच्या मिसेसची काही खबरबात काढली का तुम्ही? काढली असेल तर तुम्हाला चांगला इनाम मिळेल. इनामाचं राहू द्या दादा, आजपर्यंत दिलं ते लय दिलं. तोच पैसा तुमच्या जामिनाला उपयोगाला येईल. आमच्याशी असं कुणी बोलत नाही. माफ करा दादा, काय? तुमच्या नावचं वॉरंट निघालंय. कुठल्या भिक्षणी इथं पोलिसी, एवढंच सांगायचं होतं. माझं ऐकाल तर ह्या गावातनं बाहेर पडायचं बघा. अरे काय केलं काय मी? अरे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. या भारताचा मी नागरिक आहे. काय केलं काय मी? काय केलंय मी? बोलत बसायला येळ नाही. तुमची पूर्वीची पापा आड आलीत, त्या सदाशिव तावड्याचा भर रस्त्यात खून केला. ते प्रकरण जिवंत झालंय. ती फाईल आता रिओपन झालीय. हो हो कम हो. तुमच्या बायकोने एसपी साहेबासमोर साक्ष दिली आणि फाईल ओपन झाली.
मिसे सो मिसे, हे अशी खिचडी पकवता काय तुम्ही आमच्या माग? तुम्हाला बघू, लवकर लवकर बघू. कशी काय ओपन झाली फाईल? दादा ते नंतर बोला, आधी निघायचं बघा. माझी इन्स्पेक्टर साहेब, दादा होळकर नाव आहे माझं. वाघ गळीत पडला म्हणजे त्याची शेळी होत नाही. वाघ हा वाघच राहतो. एक गौरांग, सत्यजितनी काल तुला हॉटेल बुक करायला सांगितलं होतं हे आम्हाला कोणालाच माहित नव्हतं. फक्त एवढंच कळत होतं की सत्यजितने आपल्या सगळ्यांना हॉटेलवर जाऊन राहायला सांगितलंय. पण हे सगळं काय चाललंय, कुणी घडवलंय का, का घडतंय, आम्हाला कुणाला कसलीच कल्पना नव्हती. तुझं आणि सत्याचं काही बोलणं झालंय का याबद्दल? म्हणजे मी त्याला विचारणार होते, पण तो हॉटेलवरून सकाळी इतक्या घाईत निघून गेला. आई आई अगं तू एवढा विचार का करतेस? आपण आलोत ना सगळे घरी आणि सुखरूप आहोत. त्याचीच तर काळजी वाटते मला. सत्यजित कुठल्या संकटात तर नाहीये ना? आई आई अगं तुला वाटतं तसं काही नसेल. हे बघ, तू उगाच काळजी करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आई मला काय वाटतं ना, म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे आपल्याला दादा होळकरपासून काहीतरी धोका असावा. आणि सत्यजित दादाने ऐकल्या वेळेला सगळं करेक्ट मॅनेज केलं. अगं तरी उलट विहंग आणि मधुराला सुद्धा घर सोडून जायला सांगितलं. काय? विहंग आणि मधुराला सुद्धा? हो. नाही, हे काहीतरी भयंकर आहे. म्हणजे सत्यजितने त्या दादा होळकरच्या बायकोला आपल्या घरात आश्रय देणं ही चांगली गोष्ट आहे, पण मला मंजिरीची काळजी वाटते. 2 जीवांची आहे ती. आणि तो दादा होळकर कुठलं वैर काढण्याकरता कुठल्या थराला जाईल याचा काही नेम नाहीये. आई आई अगं संकट काय पहिल्यांदा आली आहेत का आपल्या घरावर? हं अगं सत्यजित दादा आहे ना, तो सगळं नीट करेल. आणि मी पण आहेच की. हे बघ, तू उगाच काळजी करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. पण म्हणून हे सगळं घडत असताना मी फक्त बघत बसायचं नाही. आई काहीही होणार नाही, काळजी नको करू. तू थोडं ज्यूस घे, तुला बरं वाटेल. गौरांग, आतापर्यंत मला फक्त सत्यजितच कौतुक वाटत होतं. पण तू काल ज्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना अगदी सांभाळून हॉटेलपर्यंत नेलंस, जो धीर दाखवलास, सगळी जबाबदारी अगदी विश्वासानं पेललीस. माझा लहान मुलगा आता लहान नाही राहिला, मोठा झाला. आई हे सगळं आवरण्यापेक्षा त्या इन्कम टॅक्सच्या फाईलेत ना लॉकर मध्ये, त्या माझ्याकडे आणून द्या. जा. बोल रे. काय दादा, आज फोन उचलायला एवढा वेळ? चांगलं नाही केलं मुदोळकर तू. तुला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे म्हणून सोडून दिलं. तू डोक्यावर बसायला लागला मुदोळकर. तुझ्या पापासाठी तुझ्या वतीनं तांबडे बाबाकडे आम्ही माफी मागितली, तू अजून जास्त करायला लागला. तुला आसरा म्हणून आमचा गोठा दिला, त्याचा तू उकिरडा करून टाकला. त्या सगळ्या पापाची शिक्षा मुदोळकर तुला भोगावी लागणार आहे. लक्षात ठेव, तांबडे बाबाची धमकी म्हणजे भविष्यवाणी असते. समजलं? ए झालं बोलून, आता मी सांगतो ते ऐकायचं. माझ्या भविष्याचं काय करायचं ते मी बघेन. पण सध्या मी तुझं भविष्य सुधारण्याची एक संधी तुला देऊ शकतो. रे तू कोण मला संधी देणारा? आता तू संधीची भीक मागत माझ्याकडे येणार आहे, कळला? तुझी बायको या क्षणाला जगात कुठे आहे हे फक्त मला माहिती आहे.
आमच्या मिसेस कुठे आहेत आमच्या मिसेस? प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर ताबडतोब माझ्या ऑफिसला यायचं. 15 मिनिटात तुझ्याकडे. युअर टाइम स्टार्ट नाव. मला समजवायचा प्रयत्न करू नकोस आत्या. असं काय करायलीस म्हणते मी. आणि असं बी आपण चांगल्याच हॉटेलात राहिलो की नाही. ते काय तुम्ही म्हणतात ते 5 स्टार. मग काय बिघडलं, कशाला एवढी चिडायलीस तू. तुला कळत कसं नाहीये, आपण हॉटेलमध्ये राहिलो म्हणून चिडले नाहीये मी. मग मग काय झालं. कारण आपण हे सगळं का करतोय हे सत्यजितनी मंजिरीला सांगितलं आणि आणि मला नाही सांगितलं. अगं तेव्हा मी तुला सांगितलं होतं ना की सत्यजितला फोन लाव म्हणून, बोल त्याच्याशी. मग का नाही फोन लावलास. त्याच्याशी बोलून काय होणार होतं. त्यांनी मला हेच ऐकवलं असतं, मी ऑफिसच्या कामांमध्ये आहे, तुला सांगून काही उपयोग नाहीये, मी मंजिरीला सांगितलंय तेवढंच कर, हेच ऐकवलं असतं त्यांनी मला. आत्या, या आधी या घरात माझा अधिकार होता. मला विचारल्याशिवाय एकही गोष्ट व्हायची नाही. आणि आता आता तो मंजिरीला फोन करतो, त्याने मला का नाही फोन केला. हे बघ, तेव्हा त्या दादा होळकरचा त्रास होता ना. प्रश्न दादा होळकरचा नाहीये. तो आणि त्याची बायको जगो किंवा मरो मला काय घेणं देणं आहे. प्रश्न सत्यजितनी मला काहीतरी विश्वासाने सांगण्याचा आहे. आत्या, ही अशी वागणूक मी किती दिवस सहन करायची हा प्रश्न आहे. ही मंजिरी त्याला सोडून कधी जाणार हा प्रश्न आहे. मला माझा अधिकार कधी मिळणार आहे हा प्रश्न आहे आत्या, हा प्रश्न. या नगर रडूस. हे बघ, होईल समजा व्यवस्थित. बोला, आमच्या मिसेस कुठे आहेत ते बोला. तू इथे कसं. अहो, ही काय मस्करी करायची वेळ आहे का. मीच बोलवलं होतं नाही. हा? ये ये. अरे पण मी तुला 15 मिनिटं दिली होती, तू 12 मिनिटातच आलास. दमला असशील ना. काय घेणार. दूध. इथं काय आम्ही दूध प्यायला आलो काय. दूध प्यायला आलो आम्ही नाही. असं आम्हाला इतरायचं नाही अजिबात. आज आम्ही काय करू याचा काही नेम नाही. बोला बोला, आमची मिसेस कुठे, बोलव का. मिळणार. तुझ्या मिसेसचा, आमच्या वहिनींचा पत्ता मिळणार. पण त्याआधी मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर हवंय. कान खराब आहे काय. कान खराब आहे. आमच्या मिसेसचा पत्ता सांग, हे नंतर प्रश्न उत्तर करायला खूप वेळ आहे आपल्याकडे. बोल लवकर. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर, मगच मिसेसचा पत्ता. बोला. धंदा, बिझनेस किती वर्ष गेला आजपर्यंत. हा प्रश्न नाही. प्रश्न हा आहे दादा, की कुठल्याही धंद्याचा बेसिक रूल कोणता. तुम्हाला वाटत तो बेसिक रूल. बोला. नाही, कुणी एकेकाळी हा रूल तूच मला समजावून सांगितला होतास. आज मी तुला सांगतो. कुठल्याही धंद्याचा बेसिक रूल हा, की जर एखादी गोष्ट हवी असेल तर त्याची योग्य ती किंमत चुकवावी लागते. सो जर मिसेसचा पत्ता हवा असेल तर त्याची किंमत चुकवावी लागेल. किंमत बोल. किंमत बोल. फारच प्रेम दिसतंय तुझं तुझ्या मिसेसवर. घासाघीस न करता तयार झालास. फार नाही, फक्त या कागदांवर तुझ्या सह्या. काय. माझ्या फर्म मध्ये तुझी असलेली 80% पार्टनरशिप तू स्वेच्छेनं सोडून देतोयस. त्याचेच हे डिव्होर्स. आधी सया, मग पत्ता. ए दादा, नुसतं त्या कागदांकडे बघत राहून काही होणार नाही. सया.
लय स्वस्तात मिटवताय तुम्ही सौदा मुदक. आमच्या बायकोची एवढीशी किंमत मागाल असं नव्हतं वाटलं मला. ठीक आहे, आम्ही आज ही तुमची कंपनी तुम्हाला परत करतो, पण लवकरच ही तुमची कंपनी आम्ही परत ताब्यात घेऊ. तेव्हा तुम्ही 0% पार्टनर असाल आणि आम्ही 100% मालक. बोल. सया, काय एक, दोन, तीन. जमिनीवर पडलेल्या गोष्टी उचलण्याची एक पद्धत आहे आपल्या दोघांमध्ये. तुझ्या सगळंच लक्षात असेल दादा. तुला तर मी डेमो देण्याची सुद्धा गरज नाही. जर मिसेसचा पत्ता हवा असेल तर युअर टाइम स्टार्ट्स नाव. मिसेस पाठवा द्या नाथ.